रियांश आहे आमचा, त्याच्यामध्ये किडनीचा आजार होता. त्या परिस्थितीवरून रियांशला आम्ही ठीक करण्याचा जो आयुर्वेदातून प्रयत्न केला आहे तो खूप मोठा आहे. रियांशचं जीवनच, कुटुंबाचं जीवनच त्यामुळे बदलून गेलेलं आहे. रियांशला किडनी आजारासोबत फक्त एकच किडनी आहे, सिंगल किडनी आहे त्याला, आणि ती सुद्धा डॅमेज झाली होती. आणि लवकरच रियांशचं सुद्धा प्रत्येक रुग्णासारखंच रियांशचं सुद्धा डायलिसिस होणार होतं. अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये रियांश आमच्याकडे आला होता. बऱ्याच लोकांनी रियांशचा व्हिडिओसुद्धा बघितला असेल. अशा क्रिटिकल कंडिशनमधून रियांशला आम्ही बाहेर घेऊन आलेलो आहे. परंतु महिन्या 2 महिन्यांतून त्याचे वडील किंवा आई दोघंही, रियांश आहे आमचा, त्याच्यामध्ये किडनीचा आजार होता. त्या परिस्थितीवरून रियांशला आम्ही ठीक करण्यात एकदा भेट देत असतात इथे. आज सुद्धा रियांश आलेला आहे, परंतु तो एकदम नॉर्मल आहे. त्याची किडनी साईज सुद्धा एकदम नॉर्मल आहे. त्याचं क्रिएटिनाइन सुद्धा एकदम क्लिअर आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी रियांशला जाणवत नाही. असा फार मोठा बदल विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या माध्यमातून होत असतो. सिंगल किडनीमध्ये आपण कसा बदल आयुर्वेदाच्या माध्यमातून घेऊन आलो हे या ठिकाणी बघितलं. एवढ्या कमी वयात असा आजार जळणे आणि त्यातील एकच किडनी असणे किती मोठी रिस्क त्या परिवारासाठी आणि पेशंटसाठी आहे. परंतु त्या ठिकाणी सुद्धा विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या माध्यमातून 100% आयुर्वेदाच्या माध्यमातून आज रियांश एकदम ओके झालेला. एकदा भेट देत असतात. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी तुम्हीच लोक उपलब्ध करून देता. या रियांश सारखे असंख्य बच्चू जे चालत नाही, बोलत नाही, आपण त्यांना सुद्धा आज कित्येक पालकांच्या, आई वडिलांच्या, आजी आजोबाच्या जीवनात एक नवचैतन्य आणलं आहे. कधी कल्पनाही नाही केली असेल की त्यांनी माझं बाळ चालेल, माझं बाळ बोलेल, पण ते विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या माध्यमातून ठीक झालेले आहे. अशा प्रकारचे रिझल्ट आपण समाजासाठी घेऊन येतो. या रुग्णांना दिलासा जो मिळतो आहे, मोठ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत आहे, छोट्यांच्या शुभेच्छा ज्या आम्हाला मिळत आहे, त्या ताकदीच्या बळावर आम्ही एवढ्या रुग्णांना सेवा देतो आहे. एवढ्या रुग्णांना तपासणे मला शक्य होत आहे. सहज नाही. 700-800 हजार रुग्ण, आज आम्ही 1000 रुग्णांचा टप्पा सुद्धा पार केलेला आहे. एक का सुट्टीच्या पिरियडमध्ये जेव्हा मुलांच्या शाळा नसतात तेव्हा आम्ही 1000चा टप्पा सुद्धा मला तुमची त्या काळात. आणि आज प्रत्येक रुग्णांना दिलासा देण्याचं कार्य आम्ही विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या पुढील पिढीला आयुर्वेदाच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचं कार्य आम्हाला सर्वांना करायचं. विघ्नहर्ता रुग्णसेवा फक्त एक माध्यम आहे. आपण समाजातील सर्व घटक आहे. मी सुद्धा तुमच्यातलाच घटक आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला आयुर्वेदाची महती लोकांपुढे न्यायची आहे. जो कोणी पेशंट दिसेल त्याला माहिती द्या विघ्नहर्ता रुग्णसेवेची. त्याच्या कुटुंबामध्ये जो आनंद आपल्या माध्यमातून निर्माण होईल, आम्ही प्रयत्न करू त्यासाठी. आणि त्या कुटुंबाची आर्थिक बचत सुद्धा त्या काळात. आणि आज प्रत्येक रुग्णांना दिलासा देण्याचं कार्य आम्ही विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या पुढील पिढीला आयुर्वेदाच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचं कार्य आम्हाला सर्वांना करायचं. विघ्नहर्ता रुग्णसेवा फक्त एक माध्यम आहे. आपण समाजातील सर्व घटक आहे. मी सुद्धा तुमच्यातलाच घटक आहे. आणि त्या